आषाढी एकादशीच्या पवित्र आणि मंगलमय पर्वानिमित्त मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता इंग्लिश स्कूल व अभिनव बालविकास मंदिर दिंडोरी येथे वारकरी परंपरेचे जतन व विद्यार्थ्यांमध्ये अध्यात्म, संस्कार आणि भारतीय संस्कृतीची जपणूक व्हावी या उद्देशाने दिंडी व पालखी सोहळ्याचे भक्तिमय वातावरणात उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले। टाळ मृदुंगाच्या गजरात, विठ्ठल नामाच्या जयघोषात आणि अभंगाच्या सुरावटींनी संपूर्ण विद्यालय परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य शरद शेजवळ होते। प्रारंभी प्राचार्य शरद शेजवळ, पर्यवेक्षक डी.के. टोपले, अभिनव बालविकास मंदिराच्या मुख्याध्यापिका ए.एस. पवार तसेच मान्यवर शिक्षकांच्या शुभहस्ते पालखी पूजन करण्यात आले। त्यानंतर पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या विद्यार्थ्यांनी टाळ, मृदुंग, ढोल ताशांच्या गजरात दिंडी काढत विठ्ठल नामाचा गजर केला। रिंगण सोहळा, फुगडी आणि वारकरी परंपरेतील विविध सांस्कृतिक सादरीकरणांमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला। पावसाची रिमझिम सुरू असतानाही विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता। यावेळी इयत्ता 5वी क च्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणीची आकर्षक वेशभूषा साकारून उपस्थांना साक्षात पंढरीच्या विठुरायाचे दर्शन घडविले। इयत्ता 7वी ड च्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल भक्तीवर आधारित नृत्य सादर करून उपस्थांची दाद मिळवली। कार्यक्रमात श्रीमती साधना पेल महाले यांनी आषाढी वारीचा इतिहास, वारकरी संप्रदायाचे महत्त्व आणि संत परंपरेतील विचार विद्यार्थ्यांसमोर मांडले। श्रीमती अनिता गायकवाड यांनी विठ्ठू रायावरील स्वरचित कविता सादर केली आहे, तर श्रीमती के.पी. लाटे यांनी अभंग गायन करून वातावरण अधिक भक्तिमय केले। कार्यक्रमासाठी आकर्षक फलकलेखन कला शिक्षक नामदेव जाधव यांनी केले। अध्यक्ष मनोगतात प्राचार्य शरद शेजवळ यांनी सांगितले की आषाढी एकादशी हा केवळ धार्मिक उत्सव नसून तो श्रद्धा, समता, सेवा, शिस्त, संयम आणि मानवतेचा संदेश देणारा संस्कारमय सोहळा आहे। संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव यांसारख्या संतांनी वारकरी परंपरेतून समाजाला प्रेम, बंधुभाव, समानता आणि सदाचाराचा मार्ग दाखविलाय। आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी आधुनिक शिक्षणाबरोबरच भारतीय संस्कृती, नैतिक मूल्ये आणि संतांचे विचार आत्मसात करणे अत्यंत आवश्यक आहे। अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, सामूहिक सहभाग, शिस्त, सहकार्याची भावना आणि संस्कारांची जोपासना होते। विठ्ठल भक्ती म्हणजे केवळ पूजा नसून प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा, परिश्रम आणि समाजसेवा हीच खरी भक्ती असल्याचं त्यांनी नमूद केलंय। प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या जीवनात चांगले विचार, चांगले आचरण आणि समाजाप्रती जबाबदारीची भावना जोपासावी असे आवाहन त्यांनी केले। या प्रसंगी प्राचार्य शरद शेजवळ, पर्यवेक्षक डी.के. टोपले, आर.एस. शिंदे, टी.जी. शिंदे, अभिनव बाल विकासच्या मुख्याध्यापिका श्रीमती ए.एस. पवार यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे नियोजन श्रीमती अनिता गायकवाड यांनी केले। सूत्रसंचलन सांस्कृतिक समिती प्रमुख नेहा देशमुख यांनी केलंय, तर आभार प्रदर्शन ज्येष्ठ शिक्षक संतोष कथार यांनी केलंय। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी माध्यमिक व अभिनव बालविकास विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतलाय। मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी संतोष कथार, दिंडोरी।